नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। सरदार वल्लभभाई पटेल हे एक महान नेते होते ज्यांनी भारताच्या इतिहासात अविस्मरणीय छाप उमटवली। भारताचे लोहपुरुष, देशाचे पहिले उपप्रधानमंत्री आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा आज 74वा स्मृतिदिन आहे। त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी खेडा, गुजरात येथे झाला होता। सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्राम आणि एकात्मता या दोन्ही क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले होते। ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रमुख भूमिका बजावली होती। 565 प्रांतांचे एकीकरण करून त्यांनी एक संपूर्ण भारत निर्माण केला। भारताच्या स्वातंत्र्याचे महानायक गांधीजी यांच्या प्रभावशाली विचारांनी प्रेरित होऊन वल्लभभाईंनी अस्पृश्यता, जातीयवाद, स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठविला आणि समाजात पसरलेली नकारात्मकता दूर करण्याकरता त्यांनी भरपूर प्रयत्न केले। भारताचे राजकीय एकीकरण आणि 1947च्या भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान त्यांनी गृहमंत्री म्हणून काम केले। आधुनिक अखिल भारतीय सेवा प्रणालीची स्थापना केल्याबद्दल त्यांना भारताच्या नागरी सेवांचे संरक्षक संत म्हणून ओळखले जाते। ते गृहमंत्री असताना गांधीजींची 30 जानेवारी 1948 रोजी हत्या झाली, त्यामुळे ते अतिशय दुःखी झाले होते। 12 डिसेंबर 1950 रोजी मुंबईत त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जगातील सर्वात उंच मूर्ती स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्यात आली, जी आज जगभरातील लोकांसाठी पर्यटनाचे केंद्र बनले आहे। इरावती कर्वे यांचा जन्म 15 डिसेंबर 1905 रोजी म्यानमारमधील मिंजॉन येथे झाला। मराठी साहित्य आणि समाजशास्त्रातील एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांनी मानवशास्त्र, समाजशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले। इरावती कर्वे यांचे बालपण आणि त्यांचे शिक्षण पुण्यात झाले। त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून तत्वज्ञान विषयात पदवी प्राप्त केली। इरावती कर्वे यांच्या लेखनात समाजातील विविध समस्या, स्त्री शिक्षण, सामाजिक सुधारणा या विषयांवर भर होता। इरावती कर्वे यांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तिरुनल्लरी नारायण अय्यर शेषन, ज्यांना आपण सर्वसामान्यपणे TN शेषन या नावाने ओळखतो, हे भारताचे एक प्रसिद्ध आणि आदरणीय प्रशासक होते। त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1932 रोजी केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यातील तिरुनेल्लई या छोट्याशा गावात झाला। शेषन यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेने आणि प्रामाणिकपणाने भारतीय निवडणूक प्रणालीत क्रांतिकारी बदल घडवून आणले। त्यांच्या कार्यकाळात निवडणुका अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष झाल्या आहेत। शेषन यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत म्हणजेच IAS मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आणि नंतर ते भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त झाले। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी निवडणूक सुधारणांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कारही मिळाला होता। वॉल्ट डिझनी हे एक प्रसिद्ध अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, ध्वनी अभिनेता, रेखाचित्रकार आणि उद्योजक होते। त्यांच्या कल्पनाशक्तीने जगभरातील लाखो लोकांचे मनोरंजन केले। वॉल्ट डिझनी यांनी त्यांच्या भाऊ रॉय डिझनी यांच्यासोबत मिळून वॉल्ट डिझनी कंपनीची स्थापना केली। त्यांनी डिझनीलँड, डिझनी वर्ल्ड यांसारखे थीम पार्क आणि डिझनी स्टुडिओ ही एक मोठी कंपनी स्थापन केली। त्यांनी मिकी माऊस, डोनाल्ड डक, गुफी यांसारख्या अनेक प्रसिद्ध कार्टून पात्रांची निर्मिती केली। त्यांच्या कार्टून चित्रपटांनी जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली। त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले। वॉल्ट डिझनी, ज्यांना मिकी माऊस सारख्या अनेक प्रसिद्ध कार्टून पात्रांचे जनक म्हणून ओळखले जाते, त्यांचे निधन 15 डिसेंबर 1966 रोजी झाले। त्यांनी फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त होऊन अखेरचा श्वास घेतला। 1971 साल हे बांगलादेशच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले। या वर्षीच पूर्व पाकिस्तानने पाकिस्तानपासून स्वातंत्र्य घेऊन बांगलादेश या देशाची स्थापना केली। वर्षानुवर्षे पाकिस्तानी शासकांकडून होणाऱ्या शोषणाविरुद्ध आणि स्वराज्याच्या मागणीसाठी बांगलादेशी जनता लढत देत होती। 1971 मध्ये या लढ्याने उग्र स्वरूप धारण केले आणि भारताच्या मदतीने बांगलादेश स्वतंत्र झाला। या युद्धात लाखो लोक बेघर झाले आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागला। मात्र या बलिदानामुळे बांगलादेशला स्वतंत्र राष्ट्र म्हणून जन्म मिळाला। शेख मुजीबुर रहमान यांना बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले।